नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागर आणि सागर वेवच्या अभंग वारी या विशेष कार्यक्रमाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या भेटीला आलेले आहेत चिपळूणमधील एक प्रख्यात निवेदिका आणि LIC मधील अधिकारी मीराताई पोद्दार. मॅडम, आपलं दैनिक सागरच्या सागर वेवमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. दैनिक सागरने अभंगवारी हा विशेष कार्यक्रम, ही विशेष लेख मालिका सुरू केली आहे आणि त्यामधील अभंगांवर निरूपण करणारी, भावार्थ उलगडून दाखविणारी ह्या लेखिकांची एक अभंगवारी ह्या विशेष कार्यक्रमामध्ये आज तिसऱ्या एपिसोडमध्ये आम्ही चोखामेळा यांनी जे काही अभंग रचलेले आहेत त्या अभंगांवर निरूपण करणारे जो लेख पोद्दार मॅडमनी शब्दबद्ध केलेला आहे, तर त्याविषयी आम्ही आज त्यांच्याकडून ह्या अभंगांचा भावार्थ उलगडून घेणार आहोत. संत चोखामेळा यांनी अभंगांच्या माध्यमातून जनजागृतीचं काम केलं, वेगवेगळे अभंग रचले, भक्ती त्यांच्या प्रत्येक शब्दातून ओथंबलेली आहे आणि त्यांनी अभंगामध्ये एक म्हटलंय, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार, निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णवते जाण, हरी कीर्तनाची दाटी तेथे चोखा घाले मिठी. आणि याच्यावर ह्या अभंगावर तुम्ही निरूपण केले, काय सांगाल? प्रथम दैनिक सागरचे मी आभार मानते की एक सुंदर लेखमाला सुरू झाली आणि आमच्यासारखे जे कॉमर्स किंवा ग्रॅज्युएट आहेत किंवा जे फिनान्शियल सेक्टरमध्ये काम करतायत तर त्यांना संत साहित्याचा अभ्यास यामुळे करता आला आणि वेगवेगळ्या संतांविषयी आम्ही सगळ्यांनी लिहिलंय. तर मी संत चोखामेळ्यांचा, आता तुम्ही जो अभंग सांगितलात तर त्याच्याबद्दल लिहिलंय. मला वाटतं संत चोखामेळा हे 13व्या शतकातले मोठे संत होते आणि विठ्ठल भक्ती त्यांच्या कुटुंबात होती. तर त्यामुळे त्यांनी जे काही अभंग रचले ते सगळे विठ्ठलावर रचले. अर्थात त्यांना जातीय विषमता खूप भोगावी लागली, कारण गरीब घराण्यात होते, तेव्हा जातपात मानली जायची 13व्या शतकात. पण त्यामुळे मग ती जी सामाजिक विषमता होती ती दूर करण्याचं काम त्यांनी केलं आणि अभंगातून हा संदेश दिला की सगळ्या संतांनी तेच काम केलं, जनजागृतीचं. पण मग संत नामदेव त्यांचे गुरु होते आणि त्यांचा आधार घेत, त्यांचं मार्गदर्शन घेत संत चोखामेळांनी अतिशय सुंदर सुंदर अभंग लिहिले. तर आता तुम्ही जो अभंग सांगितलात तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जातपात मानू नका, श्रीमंत गरीब हा भेदभाव मानू नका आणि आपली सगळी जी काय भक्ती आहे ती विठ्ठलाच्या चरणी आपल्याला अर्पण करायची, हा संदेश त्यांनी दिलेला आहे. आपण अनेक वेळेला पायीवारी करतो तर तेव्हा बघितलं तर तिथे दिंड्या पताका घेऊन अनेक प्रकारचे लोक, लाखो वारकरी येत असतात. तर ते लाखो वारकरी येताना अगदी मी सुरुवातीचं सांगते की पहिल्या चरणापासून आपण सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. तर हा अभंग म्हणजे ह्या चरणामध्ये संत चोखामेळा सांगतात की हा जो जयघोष चालतो विठ्ठलाच्या नावाचा, तर त्याच्यामध्ये हे वारकरी आपलं पूर्ण भान हरपून करत असतात. म्हणजे मग त्यांच्या हातात टाळ असतो, मृदुंग असतं, चिपळ्या असतात आणि विठ्ठलाचे जे संत नामदेव असतील, नंतर तुकाराम असतील, ज्ञानेश्वर असतील, त्यांनी अभंग जे रचलेले आहेत तर ते अभंग म्हणत म्हणत ही वारी पुढे सरकते. आणि ही जी वारी असते त्याच्यामध्ये वातावरण इतकं भक्तिमय होऊन जातं, कारण जिथे जाल, जिथून बघाल तिथे तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी किंवा ज्ञानबा तुकाराम असा तो नामाचा गजर आपल्याला दिसतो. आणि ती दुमदुमली पंढरी म्हणजे खरोखरच ती पंढरी त्या नामाने दुमदुमली जाते. आणि तिथे तो सगळा जो भक्तीचा सागर असतो, वैष्णवांचा मेळा असतो, वैष्णव म्हणजे वारकरी आणि विष्णूचे भक्त, तर तिथं जो मेळावा जमतो तो खरोखरच बघण्यासारखा असतो. मी खूप वर्षांपूर्वी 2दा पायीवारी सुद्धा केली आहे, तर तो अनुभव घेतलेला आहे तुम्ही. इतका अप्रतिम असतो. तिथे तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, कुठल्या जातीतल्या आहात, धर्मातल्या आहात, कुठल्या गावातले आहात, कुठल्याही काही फक्त सगळेजण माऊली माऊली करत एकमेकांना म्हणजे पाय दुखतात का, अभिवादन करतात, नमस्कार करतात, तुमचे पाय चेपून देऊ का, तुम्हाला माऊली भूक लागली का. तिथे तुमचं नाव नसतं, मीरा पोद्दार हे नाव नाही का, सुनील साळवी नाव नाही, तिथे फक्त हृदयातनं ओथंबलेला एक तो प्रेमाचा जिव्हाळा असतो. तर अशा विठ्ठलाचं नाव घेत ही पंढरीमध्ये सगळे वारकरी जात असतात. पुढे संत चोखा म्हणतात की होतो नामाचा गजर दिंड्या पताकाचा भार. तर दिंड्या म्हणजे ना असा एक समुदाय असतो लोकांचा, ठराविक लोकांचा,
आणि त्याचं एक नेतृत्व कोणीतरी करत असतं, एक विणेकरी असतो आणि इतक्या शिस्तबद्ध रीतीने त्या दिंड्या चालतात. म्हणजे त्या दिंड्यांचा मार्ग कसा असेल, त्याचं नेतृत्व कोण करेल, त्या दिंड्यांमध्ये काय सादर केलं जाईल, कुठल्या मार्गाने ते जातील, हे सगळं आधी ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे शिस्तबद्ध अशी ती वारी चाललेली सैनिकी शिस्तीप्रमाणे निश्चित निश्चित. पण तिथे कुठेही गोंधळ नसतो की त्यांचा मुक्काम रात्री कुठे असेल, त्यांना जेवण करणारं कोण असेल, त्यांना विश्रांती घ्यायला ट्रक पुढे कुठे असेल, किंवा प्रत्येक गोष्टीचं सुंदर असं म्हणजे लाखोंच्या संख्येने असून सुद्धा ते परफेक्ट नियोजन असतं. आणि दिंड्या पताका म्हणजे पताका असते ती त्रिकोणी भगवा जो आपण झेंडा म्हणतो, तर तो पताका काय दर्शवतो, तो त्याग संयम याचं ते प्रतीक असतं. आणि हे वारकरी जे येतात तर तेव्हा म्हणजे आपण म्हणतो की भौतिक सुख आज मला हे हवं, तेव्हा आपली सामान्य माणसाची हाव कधी संपत नाही. पण त्या क्षणी जेव्हा वारकरी पंढरपुराकडे निघतो तेव्हा तो सगळा संसार मागे ठेवतो. आज आपण घराच्या बाहेर 1 तास जरी बाहेर पडलो तरी अरे घरी असं होणार नाही ना, तसं गॅस विवंचना काहीतरी मनात असतात. पण हे वारकरी लोक असतात, तो सगळा संसार पाठी ठेवतात. मला असं वाटतं ते पांडुरंगा तूच काय ते बघ, तूच काय बघ, खरोखरच त्याच्यावर म्हणजे त्यांचा इतका विश्वास असतो की माझं पांडुरंग संसाराकडे लक्ष ठेवेल आणि मी फक्त त्याच्या चरणी माझा देह अर्पण करेन, मी माझा भक्तिभाव अर्पण करेन. विश्वासाला सुद्धा तोड नाहीये, खरंच तोड नाहीये. आणि हे सामान्य आपण म्हणतो की ते सामान्य वारकरी, पण आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना ते जमणार नाही, ते ह्या लोकांना जमतं. आणि मला वाटतं त्यांचा आनंदाचा स्रोत हा असतो. म्हणजे पंढरपूरला जाणं हेच त्यांचं पूर्ण वर्षभराचं संचित, की आपल्याला वर्षभर काम करायचंय आणि आपल्याला वारीमध्ये जायचंय. बघा की अनेकांना असं वाटत असतं की मला पण वारी करायची, पण सगळ्यांच्याच भाग्यात ते येत नाही, सगळ्यांना जमतही नाही. पांडुरंगाने बोलावल्याशिवाय तुमच्या जाणं होत नाही. आणि मी हा तुम्ही स्वतः त्या मानाने पुण्यवान भाग्यवान समजायला पाहिजे. पण म्हणजे असं त्याच्या आधी असं झालंय, 3-4 वेळेला मी ठरवलं होतं. अर्थात गाडीने आम्ही गेलो होतो आणि दर्शन झालं नाही. पायी वारीने गेलो तेव्हा आम्ही कसं केलं होतं की सासवडच्या जवळ ती म्हणजे असं एक चंद्राकृती असा एक रस्ता येतो, म्हणजे वळण येतं, तर तिथे आम्ही काही किलोमीटर चाललो होतो. त्यामुळे पुन्हा पांडुरंगाचं काही दर्शन झालं नव्हतं, पण वारीत सहभागी होता. पण वारीचा थोडा भाग आम्ही सहभागी झालो. आणि ते वारकऱ्यांचं रूप, तो भक्तिभाव, तो सगळा तो आनंद सोहळा मला अनुभवता आला. तो खूप छान अनुभव होता. आणि स्वतःला असं कमनशिबी समजते की त्या वारकऱ्यांसारखं महिने आपल्याला सगळ्या संसाराचा त्याग करून तिथे जाता येत नाही. तेवढी मानसिकता नाही, तेवढी शारीरिक ताकद नाही, तेवढं पायात बळ नाही, तर किंवा पांडुरंगाची इच्छा नाही असं म्हणूया. पण ह्या सामान्य वारकऱ्यांचा तो योग सुद्धा जुळून येईल असं म्हणायला काही हरकत नाहीये. आपण पुन्हा त्या चरणांकडे जाऊया. तर पुढे चोखा म्हणतात की निवृत्ती ज्ञानदेव सोपानं अपार वैष्णव ते जाणं. ह्या संतांनी हे वारी सुरू केली किंवा विठ्ठलाचे अभंग लिहिले. तर चोखोबा म्हणतात की निवृत्तीनाथ, सोपान, ज्ञानेश्वर हे सगळे सूक्ष्म रूपात आहेतच वारीमध्ये. म्हणजे आता जरी ते आपल्यामध्ये सजीव रूपात नसले तरी त्यांची निर्गुण रूपामध्ये आहेत, चैतन्य रूपामध्ये ते आहेत. त्यांच्या पालख्या आहेत आपल्या सोबत आणि त्यांच्या पाठून हे सगळे वारकरी निघालेत. तर त्यांचं स्मरण करतायत सगळेजण. आणि लाखो वैष्णव, म्हणजे मगाशी जसं म्हटलं विष्णू भक्त, पुंडलिकाचे भक्त, हे सगळे वैष्णव भक्त त्याच्या पाठून निघालेत. आणि या सगळ्या संतांचा जो सहवास आहे, सहवास असू दे किंवा त्यांच्या लेखनातून, त्यांच्या अभंगातून जो भक्तीचा मार्ग सामान्य लोकांना सापडलाय, तर त्या रसामध्ये, भक्ती रसात हे सगळे सामान्य जन न्हाऊन निघालेत असं संत चोखोबा म्हणतात. पुढे ते म्हणतात की हरी कीर्तनाची दाटी तेथे चोखा घाली मिठी. तर पंढरपुरात म्हणजे आम्ही आता पण गेलो होतो, तर तिथे हरिकीर्तन चालतं, नामसंकीर्तन चालतं. तर तो भक्तांचा मेळावा जिथे भरतो, तर तिथे चोखोबा स्वतःला आनंदाने भक्तिसागरात स्वतःला सुद्धा अर्पण करतात. आणि विठोबाचे जे चरण आहेत तर त्या चरणाला मिठी घालतात आणि भक्तिरसात न्हाऊन निघतात. तर ते म्हणतात की पंढरपुरात जो मेळावा वैष्णवांचा आलाय, तर त्यांच्या बरोबर सुद्धा चोखोबा स्वतःला आनंद, त्यांच्या एकत्र राहण्यात आनंद मानतात असं ते लिहितात. त्यांच्यात मिसळून जातात. तर चोखोबांचा हा अभंग जो आहे, आपण आता
ऐकला तर तो अंतर्मनाच्या भक्तीला महत्व देतो आणि अगदी त्यांनी सोप्या शब्दात वारकरी संप्रदायाचं सार मांडलंय या ह्याच्यामध्ये. म्हणजे एक वारी महिनाभर जी चालते तर त्या वारीमध्ये काय चालतं, कसं चालतं, पंढरपूरचं वातावरण कसं असतं हे त्यांनी घेतलंय आणि त्यांनी संदेश काय दिलाय तर विठ्ठलाच्या नामातच खरं सुख, समाधान, शांती आणि मोक्ष सुद्धा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे विठ्ठलाचं नाम घ्या असा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे आणि आपल्या सामान्य जनांना त्यांनी हा सुंदर अभंग आपल्या सामान्य जनांसाठी लिहिलाय. सुंदर सुंदर. खरं तर पोद्दार मॅडमनी ह्या अभंगांवर एक चांगला भावार्थ उलगडून सांगितला त्यांच्या प्रत्येक चरणांवर. आणि त्यांची दुसरी बाजू अशी आहे की त्या निवेदिका आहेतच पण त्या सायकलिस्ट पण आहेत. छोटीशी आणि आता त्यांनी सांगितलं की मला पायी वारीत सहभागी होता आलं काही काळ. पण त्याचबरोबर मॅडम एक बातमी पण अशी आम्ही वाचली की चिपळूण किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या सायकलिस्टनी एक वारी केलेली होती सायकलिस्ट क्लबची. त्याविषयी काय सांगाल, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला होता? नक्कीच. तो अनुभव आम्हाला ऐकायला आवडेल. खूप छान अनुभव. मागच्या शुक्रवारी म्हणजे आम्ही आज शनिवारी आत्ता या क्षणी आम्ही विठोबाच्या समोर होतो. मागच्या शनिवारी बरोबर इतक्या वाजतात 7, पावणे 7, 7च्या दरम्यान आम्ही विठोबा रायाच्या समोर होतो. खूप सुंदर अनुभव होता. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातले तर गेलेच होते पण आम्ही दापोलीतले 5 जण आणि आम्ही 28 जण चिपळूण सायकलिंग क्लब मधले. तर आम्ही त्याच्यामध्ये 9 महिला होतो आणि 24 पुरुष होते. असे आम्ही 33 जण पंढरपूरला सायकल वारीला गेलेलो. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझा पहिला अनुभव होता कारण गेले 3 वर्ष मी ऑफिसच्या निमित्ताने बाहेर गावी होते. पण बाकीचे जे आमचे सायकलिस्ट होते ते प्रो रायडर म्हणजे तुफान सायकल चालवणारे, किती किलोमीटर, हजारो किलोमीटर सायकल चालवणारे. त्यांना काय फरक नाही. त्यांना फरक 250 म्हणजे त्यांच्यासाठी मामूली बात. आणि सकाळी 6ला आम्ही शुक्रवारी इथे निघालो खिंडीतून आणि रात्रभर आम्हाला झोप लागली नव्हती की आपण विठुरायाच्या दर्शनाला सायकलनी जाणार. हे सगळं स्वप्न वाटत होतं सगळ्यांना. आणि आलेकर बंधू म्हणून आहेत, विकी आलेकर आणि प्रसाद आलेकर, त्यांनी हे आयोजित केलं होतं. त्यांना धन्यवाद द्यायला हवेत की त्यांच्यामुळे आम्हाला विठुरायाचं दर्शन घडलं आणि सायकलवारी घडली. तर एक आम्ही ट्रक केला होता ज्याच्यामध्ये सायकली ठेवता येतील आणि एक सपोर्टिंग गाडी केली होती की कारण 16 ते 67 वयातली लोक ह्याच्यामध्ये 16 वर्षापासून 67 वयापर्यंतची सायकलिस्ट होते. त्यामुळे कुणाला दम लागला तर बसता यावं म्हणून गाडी केली होती. आणि इथे आम्हाला छान औक्षण केलं आलेकर वहिनींनी. फटाक्यांची आतषबाजी झाली. नंतर ज्योती परांजपे म्हणून एक मोठ्या सायकलिस्ट आहेत, त्यांनी आम्हाला सगळ्यांना नाम लावला. हेमंत भोसले म्हणून एक मोठे सायकलिस्ट आहेत, त्यांनी आम्हाला, आपण जो आता विषय म्हणला की पताका, तर आमची पण एक दिंडी होती. म्हणजे दिंड्या पताका म्हणतो तर आमची ही एक चिपळूण सायकलिस्टची एक दिंडी होती, रत्नागिरी सायकलिस्टची एक दिंडी होती. नंतर यवतमाळ, परभणी, अमरावती, पुणे इथपासून आलेल्या छोट्या छोट्या दिंड्या होत्या. उमरतच्या काही मुली बायका आल्या होत्या, विटातून आल्या होत्या. तर असे वेगवेगळ्या आमच्या सायकलीच्या दिंड्या होत्या. आणि आम्हाला तो छान पंढरपूरला जो नाम लावतो तर वारकऱ्यांना तो नाम लावला आणि आम्ही जय जय राम कृष्ण हरी म्हणत आम्ही ज्या पॅडलिंग सुरू केलं इथून. तर मग आमच्यासारखे जे छोटे रायडर होते ते आम्ही शिरगाव पर्यंत गेलो आणि घाट चढणं, कुंभारली घाट चढणं खरोखरच कठीण असतं. पण आमच्यातल्या सगळ्या जेंट्सने तो कुंभारली घाट सर केला आणि मग पहिला मुक्काम आमचा विटा येथे होता. म्हणजे पहिल्या दिवशी 150 किलोमीटर सायकलिंग झालं, अंतर कापलं. आणि आश्चर्याची, आनंदाची, मुक्कामाच्या वेळी कसं असायचं वातावरण? मुक्कामाच्या वेळेला सुद्धा संध्याकाळी आम्ही विटाळ्याला पोचलो म्हटल्यावर तिथे फ्रेश झालो आणि पुन्हा एकत्र जमून पुन्हा अभंग, नंतर जप झाला, नंतर म्हणजे विठ्ठलाचं नाम घेत होतो. एकही क्षण तुम्ही त्या विठ्ठलापासून लांब नव्हतो, अजिबात लांब नव्हतो. इव्हन आम्ही जे ब्रेक घ्यायचो नाश्त्यासाठी, जेवणासाठी, तर कुठेतरी किंवा दमलो तर आम्ही कुठल्या तरी देवळाच्या इथे जायचो आणि तिथे एकत्र भरून फेर नाचायचो, म्हणजे जे रिंगण म्हणतो ते करायचो. आणि खूप छान व्हिडिओ आहेत, म्हणजे दाखवायला निश्चित आवडतील. आणि मुक्कामी पोचल्यानंतर रात्री सुद्धा लवकर आम्ही जेवण आटपली, साधंसं जेवण घेतलं, आचारी बरोबर घेतले होते. आणि गंमत म्हणजे आम्ही 9 महिलांनी नऊवारी साडी नेसलेली आणि असं वाटतं की आपण जसं विठ्ठलाच्या चरणी जाताना चांगले कपडे घालावेत, आपल्या चांगल्या रूपात विठ्ठलाला दर्शन द्यावं आणि एक सात्विकता ती चेहऱ्यावर येते, एक तेज येतं चेहऱ्यावर.
आणि सगळ्या सायकलिस्ट आमच्या ह्या महिला सायकल देवीसारख्या दिसत होत्या की न तुम्ही गजरा घातलाय, म्हणजे त्या नवदुर्गाच होत्या. नवदुर्गा म्हणतो, खरोखरच तुम्ही छान शब्द वापरला. आम्ही अशा नवदुर्गा निघाल्या आणि गंमत म्हणजे प्रत्येक जण असे पाठी वळून बघायचेच की अरे ह्या सायकलवर कशा काय नवारी नेसून चालल्यात, आणि नाही म्हटलं तरी असे असे चढ होते, ते चढ उतार होते. तर आमच्यातल्या मला वाटतं 3 का 4 जणींनी नऊवारी साडी नेसून ती पूर्ण पंढरपुरापर्यंत त्या आल्या. ज्या प्रो रायडर म्हणजे खरोखरच वर्षानुवर्ष सायकलिंग करतात त्यांनी ते छान निभावलं. एक भारती तारे म्हणून आहे, माधवी गांगण म्हणून एक आहे, मंजुषा काणे म्हणून आहे, नंतर आपल्या पोलीस रमा करमरकर म्हणून आहेत. तर अशा 4-5 जणींनी छान ती नऊवारी कॅरी केली आणि लोकांनी कौतुक केलं की एक महिला अशी देवीच्या रूपात चालली रस्त्याने वारीला. आणि नंतर काय झालं, दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही त्या रस्त्याला लागलो तेव्हा अनेक महाराष्ट्रातले सायकलिस्ट 3000 सायकलिस्ट जमले होते, ज्यांचं 12 तारखेला रिंगण होतं. म्हणजे जसं आपण नेहमी रिंगणाबद्दल ऐकतो की अश्व तो फिरत राहतो, नंतर मेंढ्यांचं रिंगण असतं, वारकऱ्यांचं रिंगण असतं, त्यानंतर अश्वाचं रिंगण, तसं त्याच्यामध्ये सायकल रिंगण. खूप सुंदर सोहळा. ते ड्रोन मधनं जे काही शूटिंग झाले ना की हजारो सायकल 3000 मध्ये तुम्ही मिसळून गेला. नाही, आमच्यातले काही जण होते. आम्ही 2 दिवस झाल्यामुळे मध्यरात्री परत आलो. आमच्यातले 8-10 जण थांबले होते. पण 33 जणांना त्याचं कारणही होतं की तेवढं लॉज मिळत नव्हती, राहण्याची सोय होत नव्हती. म्हणजे अचानक काही सायकलिस्ट चिपळूणमध्ये काही जे रिंगणमध्ये सहभागी झाले. पंढरपूरला जाण्या अगोदर एक त्यांनी चॅलेंज दिलं होतं की 60 दिवसात तुम्ही 1000 किलोमीटर जर सायकल चालवली तर तुम्हाला मेडल देण्यात येईल. तर आमच्यापैकी 1000 काय 6,000 किलोमीटर केलं 60 दिवसात. तर त्यांना म्हणजे मेडल दिलं आणि आमचा चिपळूण सायकलिंग क्लबचा सत्कार केला की सर्वात जास्तीत जास्त मेडल्स आमच्या लोकांनी मिळवली. आणि मोठ्या संख्येने आम्ही सायकलिस्ट तिकडे गेलो. त्यामुळे चिपळूण सायकलिंग क्लबचा खरंच त्याच्यावर एक मुलाखत होईल एवढे चिपळूण सायकलिंग क्लबने पराक्रम. ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली त्यावेळी मनामध्ये कुठेतरी धाकधूक असेलच ना, काय खरं सांगते की सायकलची वारी. निश्चित. आणि ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष पंढरीत दाखल झालात, त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यावेळेचा अनुभव काय होता, त्यावेळी मनामध्ये काय भावना? खरं सांगायचं तर हे मोठं म्हणजे जाण्याची इच्छा प्रकट करणं हे सुद्धा मोठं धाडस होतं. कारण आम्ही कमी प्रॅक्टिस झालेले काही सायकलिस्ट होतो. पण हे मोठे सायकलिस्ट होते, त्यांनी सांगितलं की तुम्हाला इच्छा झाली आणि पांडुरंगाने बोलावलंय तर आम्ही तुम्हाला सोबत करू, पण तुम्ही चालायचंय. तर त्याप्रमाणे खरोखरच. आणि काही वेळा आपण म्हणतो 33 जण गेले तरी काही खूप पुढे असायचे, काही खूप मागे असायचे. मी मागच्या कॅटेगरीमध्ये होते. पण काही पॅच अंतर एकटीने जेव्हा जायला लागायचं, कारण होतं ना पाठी पुढे सायकल होते, मागे पुढे होतं, तेव्हा इतका विठ्ठलाचा धावा केला जायचा की विठ्ठला तू बोलावलंयस, आता तू मला सुखरूप तुझ्या चरणी नेऊन आण, माझी सोबत कर. लिटरली असा शब्द यायचा की मी की तू सोबत कर, मला भीती वाटते, पायात गोळे येत आहेत, मला काही होणार नाही ना. कारण कधी कधी खूप वारा यायचा, त्या वाऱ्याने सायकली हलायच्या, कधी पॅन्डलवरचा पाय सुटायचा, कधी पाठ भरून यायची किंवा पायात गोळे यायचे. पण नशिबाने आमच्यापैकी एकालाही दुखापत झाली नाही. आणि इतकं पांडुरंगाने आम्हाला हलकेच अलगद आम्हाला चरणी नेलं की 15व्या मिनिटाला आम्हाला दुसऱ्या दिवशी गेल्यावर आम्ही फ्रेश होऊन आलेकर बंधूंनी सुंदर निर्मळ जे सात्विकतेचं प्रतीक आहे तो पांढऱ्या रंगाचे सलवार कुर्ते दिले होते आणि लाल टोपी दिली होती. तर आम्ही 33 जण लाल टोपी, नाम आणि पांढरे ड्रेस घालून आम्ही गेलो. तेव्हा लातूर पासून काही बायका आल्या होत्या, काही पुरुष आले. प्रत्येक जण आम्हाला रांगेत विचारत होते की तुम्ही कुठून आलात, किती सगळे सुंदर दिसताय. म्हणजे आमचं खूप सगळे कौतुक करत होते. आणि आश्चर्य म्हणजे 15व्या मिनिटाला की विठ्ठलाला बहुतेक कळलं की आम्ही दमून आलोय. 15व्या मिनिटाला आम्हाला सुंदर रखुमाई दिसली. कमी अवधीमध्ये म्हणजे मुखदर्शन आम्हाला मिळालं, मुखदर्शन घडलं. नामदेव पायरीचं दर्शन घडलं. नामदेव पायरी म्हणजे काय, पहिली पायरी. पण मला आज कळलं की संत चोखामेळांच्या अंगावर भिंत पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या ज्या अस्थी होत्या त्या पंढरपुराच्या महाद्वारापाशी समाधी त्यांची बांधली आणि त्या समाधीला नामदेव पायरी म्हणून नाव दिलं गेलं. तर नेमकी मला आज हा तो संदर्भ कळला. तर तिथे नामदेव पायरीचं आम्हाला छान दर्शन झालं. अजून एक सांगण्यासारखा किस्सा म्हणजे आम्ही पंढरपूरला गेल्यावर इस्कॉन मंदिरात उतरलेलो होतो आणि तिथून चंद्रभागा पार करून आम्हाला पंढरपूर म्हणजे विठुरायाच्या देवळात जायचं होतं. तर तिथून आम्ही ज्या होडीने गेलो
तर मग होडीत गेल्यावर काय करायचं आणि मस्त सूर्यास्ताला जात होता. समोर खरोखरच वैष्णवांचा मेळा पलीकडे होता. तर मला अलीकडे ने मला पलीकडे ने पांडुरंगा ते गाणं मी म्हणत होतो. तेवढा तो नावाडी तो अशिक्षित होता. त्यांनी एक इतका सुंदर म्हणजे अभंग नाही म्हणते मी, त्यांनी एक अशी जनाबाई रखुमाई विठ्ठल गुणगुणत होता आणि तो सांगत होता मी जे म्हणेन त्याच्या पाठी तुम्ही ते वाक्य प्रतिसाद द्या. आणि अक्षरशः म्हणजे डोळ्यात पाणी यावं एवढं सुंदर त्यांनी ती सगळी कहाणी शब्दांमध्ये गुंफली होती. आणि असं वाटलं की त्याच्यातच पांडुरंग दिसला आम्हाला. म्हणजे थोडक्यात मॅडम असं म्हणता येईल की हे सगळं परमेश्वराच्या घडवून इच्छेने त्यानेच तो योग निर्माण केला, त्याने तुम्हाला सहभागी होण्याची प्रेरणा दिली, बळ दिलं, ऊर्जा दिली आणि मग तुमचं दर्शन घडलं. नक्की. आणि तुम्ही पुन्हा व्यवस्थित चिपळूणमध्ये परत आलो. सुखरूप रात्री आम्ही परत आलो. आणि पांडुरंगाला हेच केलं की यावर्षी मी 71 किलोमीटर चालू शकले. पुढच्या वर्षी मला अजून बळ दे, माझ्याकडनं अजून व्यायाम करून घे, मला ताकद दे, मानसिक धैर्य दे आणि थोडा दिवस का होईना त्या संसारापासून थोडं भौतिक सुखांपासून अलिप्त होऊन तुझं नाम घेत परत मला तू पंढरपूरला घेऊन जा, अशी मी तिला प्रार्थना केली. नक्की ही प्रार्थना पांडुरंग ऐकेल आणि नक्कीच ती फळाला येईल अशी अपेक्षा करूया. मीराताईंनी अतिशय सुंदरपणे आपले सगळे अनुभव आपल्यासमोर मांडलेले आहेत. मी या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मीराताई आपले खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. हा कार्यक्रम आम्ही इथंच थांबवतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला पुन्हा आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर वेव. धन्यवाद.